बाद होताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का सृष्टी 11 जय टीमला मिळतोय. बारक्या कांबळे बॅक टू द डगआउट. बराच काल हवेमध्ये होता. शॉट कव्हरला झेल टिपला जातोय. 0 या धाव फलकावर बारक्या कांबळे इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय त्याला. धाव संख्या अगदी पाहिली तर एक बाद 5 धावा अगदी सृष्टी 11 जयमान कांबोटी संघाची इथून तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडूचा विचार केला तर या षटकामध्ये टोटल समाप्त झाले 4 आणि चौथ्या चेंडूवर बिग विकेट जरूर मिळाल्या ती विवेक हातनोलकरला. नक्कीच चांगला गोलंदाज आहे या महागणपती चिरनेर संघाचा. नेतृत्व चांगलं केलंय कारण की खांद्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली होती आणि ती चांगल्या पद्धतीनं मात्र तो पेलतोय. कारण की मॅनेरी पॉवर प्लेचा विचार केला तर त्याच्यामध्ये बंधनकारी षटक असतोय आणि त्याच्यामध्ये या पद्धतीने गोलंदाजी करणं हे मात्र कौतुकाच असेल. यावेळेसला पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा वापर प्रत्युत्तर जरूर दिलं होतं हेलिकॉप्टर स्ट्रोकनं. पर अगदी पाहिलं तर शॉर्ट लॉंग ऑनला इथे मात्र चेंडू अडवला जातोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ इथे झालाय समाप्त. टोटल धाव संख्या 5 एक बाद अशी स्थिती आता सृष्टी 11 जयमान कांबोटी संघाची तुम्हाला पाहायला मिळेल. विनायक नंबर 3 वर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक एंडला सुबोध गोवारी तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेसला पंच आमच्याकडे वळतात. विवेक हातनोलकर थोडीशी लाईन आता इथे भटकताना पाहायला मिळतोय. टाकलाय स्वेरच्या माध्यमातून एक धाव मिळेल. टोटल धाव संख्येत भर पडेल. एक बाद 6 धावा धाव फलकावर लागेल. अगदी या षटकातला मात्र शेवटचा चेंडू आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक हे मात्र कंपल्सरी टाकणं गरजेचं आहे. यावेळेस नक्कीच लॉंग ऑनला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड झाल्या. सिंगल इथे मात्र होती आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय कारण की धावेची जी गरज आहे सृष्टी 11 जयमान कांबोडे संघाला ते मात्र चांगल्या पद्धतीने आता हे 2 फलंदाज इथे पूर्ण करताना पाहायला मिळतो. पहिला षटक होते समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कोर बोर्डवर तुम्हाला धाव संख्या पाहायला मिळेल 8. यावेळेसला ठोकला जातोय षटकार. आणि झेल टिपला जातोय. सोनू होते इथे बाद. बॅक टू द डगआउट.
परेश निखिल गोवारी जर्सी क्रमांक पाहिले तर 18 रोहित नारंगकरचा यावेळेला शेवटचा चेंडू अगदी पाहिले तर पंच आमच्याकडे वळतात लेग स्टिक इथे मात्र सोडलाय आणि वाईटचा सिग्नल आलाय वाईटच्या माध्यमातून धाव संख्या वाढली जाईल 3 बाद 18 धावा धाव फलकावर इथून नक्कीच सृष्टी 11 जयमान कांबोडी संघाची तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा गोलंदाज तयार रोहित नारंगेकर यावेळेला शॉट पॉइंटला खेळायचा होता इथे मात्र मिसफील्ड जरूर झाल्या एक धाव पूर्ण केली क्षेत्ररक्षक दूरवर आहे शर्यत इथे मात्र पूर्ण केल्या अगदी पाहायला गेलं तर थोडासा आलस या दोन फलंदाजांच्या माध्यमातून घेतला गेलाय अगदी पाहायला गेलं तर 3 धावा पूर्ण होऊ शकल्या असत्या पण धावा घेणं हे गरजेचं होतं इथे मिळतील फक्त 2 आणि 2च्या माध्यमातून धाव संख्या 20 धावा दुसरं दशक इथे मार्गस्थ लागलं गेलाय अगदी पाहायला गेलं तर सृष्टी 11 जयमान कांबोडी संघाच्या बाजूनं अगदी पाहायला गेलं तर बिग विकेट पहिल्या षटकामध्ये बारक्या कांबळेची मिळाली तिथून थोडासा ब्रेक थ्रू नक्कीच टीमला मिळाला तर नंतर सोनू पाटील देखील बाद झालाय अगदी पाहायला गेलं तर एक षटकार आणि एक चौकार जरूर लगावला होता पण त्याला देखील परतीचा प्रवास हा मात्र करावा लागला लगेच स्पीडअप करा प्लीज विनंती केली जाते महागणपती चिरणे संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय धाव संख्या अगदी पाहिली तर सृष्टी 11 जयमान कांबोडी संघानं जमावल्यात 3 गडींच्या मोबदल्यामध्ये 20 धावा यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर पाहायला गेलं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी विवेक हातनोलकर कारण की पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर विवेक हातनोलकरनं टोटल 8 धावा खर्च करून एक मोठी विकेट त्यानं मिळवली होती आणि पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा त्याला मात्र आणलं गेलंय रोहित नारंगकरचा विचार केला तर त्यानं मात्र 2 विकेट घेऊन धाव संख्या टोटल 12 खर्च केल्या म्हणजे टोटल इक्वेशन पाहायला गेलं तर 20 धावा तुम्हाला पाहायला मिळतील सृष्टी 11 जयमान कांबोडी संघाची यस स्पीडअप करा प्लीज आपण खूप वेळ घेताय यावेळी तर नक्कीच यॉर्क लाईनचा वापर विवेक हातनोलकर करतो ऑन साइडला इथे मिसफील्ड पाहायला मिळतोय सिंगल आणि सिंगल मध्ये इथे पाहायला गेलं तर दुहेरी मध्ये कन्वर्ट केलाय इथे मिळतील 2 धावा अगदी पाहायला गेलं तर सुबोध गोवारी याच्या माध्यमातून इथे 2 धावा पूर्ण केल्या जातात 2 धाव्यांच्या मदतीने सृष्टी 11 जयमान कांबोडी संघाची धाव संख्या तुम्ही पाहिल्या तर 22 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील विवेक हातनोलकरचा हा चेंडू फ्लिक इथे केलाय मिसफील्ड जरूर झाले शॉट फाईनला फक्त मिळेल याही चेंडूवर सिंगल यस बॅटची कडा जरूर लागली होती अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे लॉंग स्क्वेअर लेगला हा फटका खेचायचा होता सुबोध गोवारीला पर फटका इथे थोडा फसताना पाहायला मिळतोय धाव संख्या वाढेल 23 धावा 23 रन्स ऑन स्कोर वर तुम्हाला पाहायला मिळेल अलाउंड द कार्पेट ऑन साइडला पुन्हा एकदा खेचलाय फटका इथे मात्र 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये कारण की मोठे फटक्यांचा शोध करतात फलंदाज जरूर पर पूर्णपणे जखडून ठेवलाय तो गोलंदाज विवेक हातनोलकरनं कारण की बॅटचा फेस अद्यापर्यंत ओपन करू दिला नाहीये धाव संख्या वाढेल 1 न टोटल 24 धावा 24 रन यावेळेसला फुल्लर लेनचा हा चेंडू फुल टॉस चेंडू होता यू मिस आय
डेफिनेटली हिट आणि फलंदाज इथे बाद झालाय सुबोध गोवारी. चौथा धक्का. अगदी पाहायला गेलं तर सृष्टी 11 विकेट क्रमांक अगदी पाहायला गेलं तर 5वा मैदानाच्या बाहेर होताना पाहायला मिळतोय. संदेश बॅक टू द पवेलियन. यस तर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेच. आयोजकांना विनंती करतोय पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक ब्रेक इथे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी षटक क्रमांक पाहिले तर 3 समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या जमावली आहेत 30. टोटल 5 गडी इथे बाद झाल्यात. 30 धावा जमवत असताना सृष्टी 11 जयमान कांबोटी संघाचे. आई भवानी तुझ नारंगेकर इनायक नंबर 4 वर तुम्हाला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील आणि समोर फलंदाज निखिल गोवारीला तुम्ही पाहता. यावेळेचा फटका थोडासा मिस टायमिंग पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलो मध्ये इथे चेंडू अडवलाय. डॉट चेंडू मात्र इथे नक्कीच येईल. इथून धावेला वेग येणं फार गरजेचं आहे सृष्टी 11 जयमान कांबोटी संघाला. कारण की या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त जर धावा असतील तर डिफेन्स करण्यायोग्य धावा इथे काढणं गरजेचं असेल. यावेळेस नक्कीच पंच आमच्याकडे वळतात. अगदी ऑफटिक सोडून इथे चेंडू गेलाय. वाईट दर्शवतात. वाईटच्या माध्यमातून सिंगल इथे मिळेल आणि टोटल धाव संख्येत भर पडेल. 31वा धाव फलकावर. लॉस ऑफ 5 विकेट. सृष्टी 11 जयमान कांबोटे.
ऋषिकेश नारंगेकर पुन्हा एकदा तयार. यावेळेला फुल टॉस चेंडू मिस झाले फलंदाज. अगदी पाहायला गेलं तर रक्षकाच्या हातात देखील चेंडू सापडला नाहीये आणि पंच इथे वळतात आणि इथे मात्र पहा ट्विस्ट 1+1 अशा 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. इथे धाव संख्या अधिक कमी आहे आणि त्याच्यामध्ये मात्र बोनसच्या साह्याने धाव फलक खर्च करत असताना ऋषिकेश नारंगेकर. धाव संख्या टोटल पाहायला गेलं तर सृष्टी 11 जयंतमान कामोडी संघाची 33वा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक अगदी पाहिलं तर 4था मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू फायदा इथे मात्र घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक जरूर होते डीप लॉंग ऑनला कारण की लॉलीपॉप पद्धतीचा हा चेंडू होता. कदाचित षटकार गेला असता पर टायमिंग इथे मात्र प्रॉपर जुळलं नाहीये. त्याच कारणात इथे मात्र मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलच्या साह्यानं धाव संख्या टोटल पाहिली तर 34 रन 34वा धाव फलकावर. या विलिसला मात्र लॉप केलाय ऑन साइडला खेचलाय. हा विलिसला षटकार फलंदाज ऑन स्ट्राइक एंडला निखिल गोबारी. मला दारुड्या द कार्पेट हेलिकॉप्टर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. विवेक आला होता. मिसफील्ड जरूर झाली. जिथे सिंगल होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि डबलच्या माध्यमातून धाव संख्या वाढेल 42 धावा 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड वर. लॉस ऑफ 5 विकेट. सृष्टी 11 जयंतमान कामोटे टीम. यावेळेसला ऋषिकेश नारंगेचा हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा वापर. इथे मात्र विवेकला चेंडू साथ देत नाहीये. पुन्हा एकदा मिडफील्ड पाहायला मिळाली विवेकच्या माध्यमातून आणि धावा इथे पूर्ण केल्या जातील 2 आणि 2च्या माध्यमातून धाव संख्या अगदी पाहिल्या तर 44 रन्स 44 धावा धाव फलकावर लागतील. चेंडू अगदी या षटकाला समाप्त झाला 5वा आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली तर 44 धावा. षटक क्रमांक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 4था. यावेळेसला पुन्हा एकदा लॉंग स्क्वेअर लेगला खेळला. क्षेत्ररक्षक जरूर धावतोय पण चेंडू डीप मिड विकेट कडे वडलाय. इथे मात्र नक्कीच सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 इथे होईल समाप्त. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर सृष्टी 11 जयंतमान कामोडी संघाची धाव संख्या पाहिल्या तर टोटल 45 धावा लॉस ऑफ 5 विकेट ऑन स्कोर बोर्ड वर तुम्हाला पाहायला मिळतील. आई भवानी तुझ देऊळ सजतै दर वर्षाला सजतै दर वर्षाला. केलवणे गावाची भवानी माता पावते नवसाला हे भक्तांच्या पावते नवसाला. आई भवानी तुझ देऊळ सजतै दर वर्षाला सजतै दर. ओव्हरला इथून होईल सुरुवात आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील गणेश पाटील.
यावेळीसला फुल टॉस चेंडू होता, अगदी पाहायला गेला तर फक्त फ्लिक केलाय लॉंग स्क्वेअर लेगला. स्वागत करेल गोलंदाज अगदी पाहायला गेलं तर गणेश पाटीलचा षटकारानं. येस, तर बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये, षटकार मिळेल आणि षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या टोटल पाहिली आहे तर 51 रन्स, 51 धावा, धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. सृष्टी 11 जयंतमान कांबोडे संघाची झाली होती सुरुवात 5व्या षटकाला आणि आलाय पहिल्या चेंडूवर षटकार. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले निखिल गोवारी. अगदी नेतृत्व आपल्या संघाचा इथून चांगला करताना पाहायला मिळतो. यावेळेसला नजाकत भरा शॉट टेक्निक इथे वापरल्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता आणि फ्लाय स्लिपच्या दिशेनं मारलेला हा ब्रँडेड चौका. आज बदलताना पाहायला मिळतोय कारण की सर्व फलंदाज यावेळेसला टेक्निकल शॉट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. हे असणं फार गरजेचं मॅच मध्ये, कारण की ज्या सिच्युएशन गोलंदाजी केली जाते त्याच विपरीत तुमच्यामध्ये फलंदाजी करण्याची मानसिकता असणं हे गरजेचं असतंय. गोलंदाज तयार. गणेश यावेळेसला पुन्हा एकदा निमंत्रण दिलं होतं, आमंत्रण दिलं होतं की घे फुल टॉस चेंडू आणि मार इथे चौकार. थर्ड अंपायर करे इथे मात्र रेफर केला जाईल. कदाचित 4 धावा खर्च करावे लागले असते महागणपती चिरनेर संघाला, पण बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. 2 धाव संख्या वाढेल टोटल पाहायला गेलं तर 61 धावा, 61 रन्स. या षटकातले मात्र अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेसला अगदी पाहायला गेला तर अक्रॉस दी लाईन फुलर लेनचा हा चेंडू लॉंग ऑनला उडवलाय. निखिल गोवारी मारतोय 6. एक हिट इथे केला जातो, विकेट जरूर मिळेल. 6वा धक्का इथून मिळताना पाहायला मिळतो आणि पहिल्या 17ला देखील इथून होते समाप्ती. धाव संख्या अगदी पाहिली तर सृष्टी 11 जयंतमान कांबोडे संघानं गमावल्यात 68 रन, 68 धावा फलंदाजी करत असताना जमावल्यात आणि लक्ष उभारलाय महागणपती चिरनेर संघाला. आता येणाऱ्या पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये विजयासाठी 69 धाब्यांची गरज असेल. Thank you.
ची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज, विनंती केली जाते आहे, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे आणि फायनलची मॅसेज देखील केल्याचे पंच देखील आज पाहतात पूर्णशा अक्षरशः उभे राहून थकलेत, कारण की अतोनात 4 दिवस घेतलेली मेहनत, कारण की क्रिकेटमध्ये कारण की सर्वात उत्कृष्ट स्थान जो असतो तो मात्र पंचांचा असतो, कारण की ज्या मध्ये पंच नसतील तर क्रिकेटमध्ये मजा नसते, कारण की क्रुशियल मोमेंटवर पाहायला गेलं तर त्यांच्यावर देखील पूर्ण दोन्ही टीमचा फार दबाव असतात आणि ते मात्र पंच हे सातत्यानं क्रिकेटमध्ये फेस करत आलेत, कारण की एखादा त्यांच्या माध्यमातून गेलेला निर्णय कदाचित ऑपोजिट टीमला किंवा विरोधी टीमला कदाचित हे पटत नसतं आणि जे पंचांनी अतोनात मेहनत घेतली आज पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये तर पुन्हा एकदा मी करतोय सहर्ष स्वागत. आपण जयमान कांबळे संघ आपण लगेच फील्ड सजवून घ्या प्लीज, विनंती केली जात आहे, कारण की कदाचित माणूस जगामध्ये थांबू शकतोय पण वेल ही मात्र थांबणार नाही आहे. नक्कीच आज पाहायला गेलं तर यस अगदी पाहायला गेलं तर अतोनात जे खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी या पंचांची या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिली आज पूर्ण रात्रभर मेहनत घेतील हिरामन जे सर भोसले असतील, पाहायला गेलं तर कल्ले या गावातल्या उत्कृष्ट क्वालिफाईड पंच आहेत, त्यांच्या समवेतला अगदी पाहायला गेलं तर नंदकुमार पाटील कुठले कळवे त्यांचं देखील आज पूर्ण या रचनेमध्ये अतोनात मेहनत असेल, त्यांचं देखील करूया स्वागत. नंतर पाहायला गेलं तर कैलासजी भोईर आपटा कोलीवाडा त्यांचं देखील आज या पूर्ण नजरेमध्ये पाहायला गेलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना देखील पाहायला मिळतं आणि पुन्हा एकदा त्यांचं देखील अगदी DJ सॅम यांच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. आई गावदेवी चषक 2024 मध्ये इथे पूर्वार्ध संपले, उत्तरार्धाला खऱ्या अर्थाने इथून सुरुवात होईल. अगदी पाहायला गेलं तर 5 षटकांची इथून मॅच असणार आहे. टोटल लक्ष्य पूर्ण करायचं 69चा, कारण की बॅटिंग करत असताना सृष्टी 11 जयमान कांबोडे संघाने जमावल्यात 68 धावा, लक्ष्य आहे 69चा. डिफेन्स आता इथे होणार, कारण की ज्या पद्धतीने धावा खर्च केल्यात महागणपती चिरणे संघानं त्याच आता धावा इथून कव्हर करतील का त्यांच्या माध्यमातून. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर धारावी संघाचा कर्णधार आणि गोटिवली संघाचा कर्णधार टॉस साठी या इथून या दोन संघ दरम्यान असलेली मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेसला अगदी पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता जरूर मिस झाले देखील फलंदाज, आणि फलंदाज नव्हे तर यष्टीरक्षक मिस झाले. त्यानंतर पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेगला जे क्षेत्ररक्षक होते ते देखील मिस झाले आणि फाय स्लिपला जे क्षेत्ररक्षक होते ते देखील मिस झाले. मिळतील नशिबाचा चौकार. करतोय महागणपती चिरणे संघ. यावेळीला जसंच तसं उत्तर देण्याचं काम मात्र फलंदाज अगदी पाहिलं साहिल चव्हाणच्या माध्यमातून दिलं गेलं. आलाय लॉंग ऑनला बिग हिट षटकार. शिरनेर या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आली आहे. षटकर हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिक मारली तरी 1000 रुपयाचं बक्षीस या आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थानं खेळाडूंना परफॉर्मन्स त्यांची उंची वाढण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिलेत. HSC बॅच आपले खूप खूप धन्यवाद. येस तर इथे मात्र प्रोत्साहन देण्याचं काम पाठीराखी देखील करत असताना पाहायला मिळतो. यावेळेसला नक्कीच पाहायला मिळतोय फलंदाज
साहिल चव्हाण ठोकलाय षटकार. अगदी मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक तुम्ही पाहताय. यावेळेसला पुन्हा एकदा जणू का रिप्ले इथे मात्र साजर करत असताना साहिल चव्हाण इथे आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. यांच्या वतीनं लावलेल्या बक्षिसांची खैरात खेळाडूंसाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये. अगदीच अशा पद्धतीने प्रेक्षणीय वातावरण. यस ऑन हॅट्रिक. यावेळेसला नक्कीच पाहायला गेलं तर सलग ठोकलाय तिसरा षटकार साहिल चव्हाण ऑन फायर. आणि पाहायला गेलं तर 500 रुपयांचा मानकरी ठरलाय. बाय. यस बॉल द्या लगेच मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर नशिबाचे मिळाले जे चौकार आणि तदनंतरचे हे आलेले 3 षटकार. धावसंख्या वाढेल. टोटल पाहायला गेलं तर 22 धावा. षटक क्रमांक अगदी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे पहिलं. 69 धावेंचं लक्ष्य जरूर आहे महागणपती चिरणे संघाच्या बाजूनं. लगेच स्पीडअप करा प्लीज विनंती केली जात आहे. सृष्टी 11 जय हनुमान कांबोडे संघ अगदी गोलंदाज तुम्ही पाहिला निखिल गोवारी ज्यानं धावा मात्र जमावल्यात. तोच आता धावा इथे खर्च करताना पाहायला मिळतो बा. अगदी 13 चेंडू मध्ये 37 धावा निखिल गोवारी खेळला होता आणि त्या धावा आता पुन्हा वसूल करतोय फलंदाज साहिल चव्हाण. अगदी 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटक्या जणू का रिप्लेस साजर केलाय. त्याच रिजन मध्ये नक्कीच साहिल चव्हाण खेचल्यात 3 षटकार. आणि यावेळेसला अजून एकदा तुम्हाला पाहायला मिळेल लॉंग ऑन रिजनला आलाय सलग 4था षटकार. बिग हिट. लगेच एकत्र येऊ नका. वेळेचं भान ठेवा ही विनंती आपण सर्वांना केली जातोय. ठोकम ठोकी तर चालूच राहील. अशाच पद्धतीचं प्रेक्षकांना गरज आहे. प्रेक्षकांना काय आवडतं मैदानातली वादळे आणि ते वादळ उठवलंय आता महागणपती चिरनेर या संघानं. येस नक्कीच साहिल चव्हाणची इथून जर बॅटिंग प्रेक्षकांना आवडली असेल तर जोरदार टाळ्या नक्कीच या फलंदाजासाठी होणं फार गरजेचं आहे. कारण की 4 चेंडू मध्ये लगावले टोटल 4 षटकार. अफलातून फलंदाजी. धावसंख्या अगदी पाहिली महागणपती चिरणे संघाची धावसंख्या तर 28 धावा बिनबाद तुम्हाला पाहायला मिळतोय. लक्ष जरूर दूरचं आहे पर प्रवास इथे मात्र चांगला करताना पाहायला मिळतात. इथं फलंदाज अगदी साहिल चव्हाण. सुरुवात चांगली नेतृत्व चांगलं कर्तृत्व इथे मात्र महान पाहायला मिळतो बाय साहिल चव्हाणची. अद्यापर्यंत पूर्ण धावा हे साहिलने जमावल्या वैयक्तिक 28 आणि त्याच्या समेतला फलंदाज ऋषीला तुम्ही पाहताय आता ऑन स्ट्राइक एंडला. अगदी पाहायला गेलं तर 13 चेंडू मध्ये जमावल्या होत्या. टोटल 13 धावा निखिल गोवारीना आणि त्या धावा मात्र पुन्हा वसूल करताना पाहायला मिळतो बाय साहिल चव्हाण. 28 धावा. पहिलं षटक समाप्त झालं मॅनेटरी पॉवर प्लेचं. P2 ला होईल इथून सुरुवात. गोलंदाज इनॅक्ट नंबर 2 वर तुम्हाला पाहायला मिळतील. दैवत मात्र इथे मात्र ब्रेक थ्रू लावणं हे गरजेचं आहे. जर इथून जर एखादा विकेट मिळतोय तर सृष्टी 11 जय हनुमान कांबोडे संघ पुन्हा इन होऊ शकतो या मॅच मध्ये. सामना अद्यापही बॅलन्स आहे. सुरुवात चांगली झाली आहे कारण की पहिल्या षटकामध्ये टोटल जमावले आहेत बिनबाद 28. यावेळेसला यॉर्क लाईनचा वापर जरूर केला होता. लॉंग ऑफला फिल्डर आहे. थोडीशी फंबलिंग जरूर झाली होती पर इथे मात्र सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या टोटल पाहिली तर 29 धावा 29 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. येणारे 23 चेंडू आणि धावसंख्या इथून बनवायची आहे टोटल विजयासाठी 40. अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे थंडीचा
आज रात्र तुम्ही पाहताय आणि या थंडीच्या रात्रीमध्ये पूर्णपणे मॅच गरम आहे, कारण की या खेळाडूंचं प्रेक्षकांची थंडी साहिल चव्हाण इथे उडवल्या. पंच इथे मात्र वाईट दर्शवतात, कारण की फलंदाज अगदी पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले होत्या. आता दुसरा क्रमांकावर अगदी पाहिलं तर दैवत मात्र गोलंदाजीसाठी थोडासा प्रेशर दबाव हे मात्र त्याच्यावर असेल, कारण की ज्या प्रकारे निखिलला ठोकले होते षटकार त्याच पद्धतीने किमान मला ठोकू नये याच अनुषंगाने मात्र गोलंदाजी करत बा. यावेळेसला नक्कीच यॉर्कलाईनचा वापर केलाय, मिस जरूर झाल्या साहिल चव्हाण आणि इथे मात्र डॉट चेंडू येताना पाहायला मिळतो बाय. याच पद्धतीने गोलंदाजी सृष्टी 11 जयमान कांबोडे संघाला करणं हे आता गरजेचं असेल, कारण की ज्या वेळेसला डॉट चेंडू पडतील त्यावेळेसला गोलंदाजीचा कॉन्फिडन्स हे मात्र वाढत जाईल आणि प्रोत्साहन गोलंदाजाला देणं हे गरजेचं आहे, कारण की क्रिकेट आहे. कारण की हाताचे प्रत्येक दिवस इथे मात्र सारखे नसतात, पर दिवस आणि रात्र एक करताना पाहायला मिळत बाय. साहिल चव्हाण इथे मात्र दुसऱ्या षटकाला झाली होती सुरुवात, एक चेंडू जरूर मिस झाला होता, पण त्याने यावेळेसला पुनरावृत्ती करून ठोकलाय षटकार. जातो षटकाराच्या माध्यमातून अगदी पाहिलं तर डीप मिड विकेटला फ्लॅटेड शॉट तुम्हाला पाहायला मिळाला अगदी साहिल चव्हाणच्या बॅट मधून. टोटल धाव संख्या अगदी पाहायला गेलं तर बिनबाद 36 36 रन. येणारे 21 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. 69चा पाठला करायचा होता जरूर महागणपती चिरणे संघाला. एक षटकाराचा मार काढला, दबाव इथे मात्र स्पष्ट गोलंदाजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय, कारण की इथे मात्र ऑफस्टिप ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण लाईन थोडीशी भरकटली. माईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. टोटल धाव संख्या 37 महागणपती चिरणे संघाच्या बाजूनं तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेसला फुल टॉस चेंडू होता, डीप मिड विकेटला चान्स इथे नव्हतं क्षेत्ररक्षकाकडं. फिल्डिंग चांगली झाली, कदाचित मला देखील वाटलं होतं चेंडू गेलाय की काय 4 धाव्यांसाठी, पण प्रयत्न चांगले जरूर केल्या. नक्कीच क्षेत्ररक्षकाला बघायचं आहे. आयोजकांना देखील विनंती करतोय आपण लगेच तिथे जाऊन बघायचं आहे. लगेच पाण्याची बॉटल देखील घेऊन जायचं आहे, कारण की सर्वात आधी खेळाडूची काळजी घेणं फार गरजेचं आहे. प्लीज जायचंय लगेच, आयोजकांनी देखील जायचंय, पाहायचं आहे काय झालंय तिथे, कारण की थोडीशी दुखापत ही कदाचित फिल्डिंग करत असताना झाल्या. अगदी 100% योगदान देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून दिलं गेलाय. चांगली फिल्डिंग, 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्यात. येस, तर पहिले खेळाडूला पाहायचं आहे. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये प्लीज, विनंती केली जाते. नाही, फलंदाजांसाठी पाणी घेऊन जा, कारण की फलंदाज पाण्याची इथे मागणी करतात. येस, जर खेळाडूला जास्त दुखापत झाली असेल तर प्लीज त्याच्या जागी 12th मॅनला खेळवा, कारण की जर सिरियस इंजर्ड झाला असेल खेळाडू. येस, तर मेडिकेट देखील घेऊन जा प्लीज, आयोजक आपल्याला विनंती करतोय, कारण की क्रिकेट आपल्या जागेवर आहे आणि आपली स्वतःची काळजी हे मात्र घेणं फार गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण की या बराच वेळेसला अशा घटना हे घडत असतात.
अगदी पाहायला गेलं तर डीजे सॅम बॉईज वागेश्वरिया वॉरियर्स आयोजित आई गावदेवी चषक 2024 हा तुम्ही शानदार पर्व पाहताय. आजचा या रजनीतला मात्र शेवटचा दिवस असणाऱ्या यस जर सिरियस एजेट असेल खेळाडू तर त्याच्या जागेवर दुसरा खेळाडू खेळवा प्लीज विनंती केली जात आहे. अगदी ज्या बोलीसला तुम्ही क्रिकेट खेळता तर स्वतःची काळजी हे मात्र घेणं फार गरजेचं असेल. नक्कीच आत्ताच आम्हाला 1000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आलेली आहे. ती युवा मोर्चा अध्यक्ष खेळवणे विभाग सुशील ठाकूर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी आली. नक्कीच त्यांचा आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी निखिल गोवारी या गोलंदाजाला अभिजितजी दुबे यांच्या वतीनं देखील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. परंतु तत्पूर्वी क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूला काहीतरी थोडंसं इम्प्लिमेशन झालं आणि इंजर्ड झाले, परंतु त्याकडे पहिले लक्ष द्या आणि तशा पद्धतीने सॅटिस्फाईड करा आणि तुमचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी कलवा कारण प्रोटेक्ट करा त्याला. कारण खऱ्या अर्थानं त्याला इजा झाली म्हटल्यानंतर त्याच्या शरीराला ती हानी झालेली असते आणि अशाच पद्धतीनं क्रिकेट येईल क्रिकेट जाईल परंतु आपलं अस्तित्व हे महत्त्वाचं असतं. अगदी अशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण देखील प्रोटेक्टिव्ह करावं त्या खेळाडूला ही विनंती आणि भगवंताला प्रार्थना असेल की जास्त मार नसावा लागावा. अगदी अशाच पद्धतीने क्रिकेटमध्ये आपण आकांताकडे खेळतो, मग आपली जीवाची पर्वा न देखता खेळतो आणि तेव्हा आपल्याला अशा काही घटनांना समोर जावं लागतं. म्हणून अगोदर त्याला प्रोटेक्टिव्ह करा नाहीतर स्टेजवरती त्याला बसण्यासाठी घेऊन या ही देखील विनंती असेल आयोजकांच्या वतीनं. तर पाहायला गेले तर टोटल धावसंख्या जमले 39 धावा 39 रन्स ऑन स्कोरबोर्ड वर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील महागणपती चिरणे संघाच्या. आमच्या आयोजकांच्या वतीनं लगेच विजयदादा शिवकर बाईकवरती त्या खेळाडूला बसवून खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं लगेचच त्याला ट्रीट केला जाईल हा देखील आयोजकांचा. आता वाजलेत जवळजवळ आपण जर बघितलं टायमिंग स्कोर तर 2:08 झालेत आणि या रात्री अशा गोष्टी झाल्यानंतर खूप कठीण होऊन जातं. परंतु तरी देखील त्या खेळाडूला एक आत्मसात मिळावा, आत्मविश्वास मिळावा. तुझ्या पाठीशी आई जगदंबा आहे, आई गावदेवी माता आहे, या मैदानात काहीच असं विस्कळीत होणार नाही आहे, ती आई जगदंबेची कृपा आहे. परंतु तरी देखील थोडी आपली शरीराची निगा आपण राखावी आणि आपण बसावं आणि प्रोटेक्ट करावं हे विनंती खेळाडूला केली जातोय. कधी कधी आपल्या आयुष्यात घटना होतात ना ते आपणही चुकवू शकत नाहीये कारण या ईश्वरी सत्तेशिवाय या जगात झाडाचं पान देखील हलत नाहीये. परंतु कधी कधी म्हणतात की ज्या गोष्टी होतात त्या होतच असतात परंतु त्याच्यावरती समोर जाऊन आपण त्याला टप करा हाच ध्येय असेल. पुन्हा नव्याने उमेदी पकडा, नवीन तयारी करा, नवे प्रयत्न, नवी ऊर्जा. अगदी अशाच पद्धतीने त्या खेळाडूला आई जगदंबा ऊर्जा देवो हीच आज या कार्यक्रमात सदिच्छा व्यक्त केली जातोय. तर टॉस साठी प्लीज या धारावी संघ इथे उपस्थित आहे. गोटिवली संघ पण टॉस साठी या. आपल्याला सेकंड कॉल इथे दिला जातोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर थोडीशी दुखापत जरूर झाली आहे खेळाडूला. प्रयत्न चांगले पर ज्या वेळेसला तुम्ही क्रिकेट खेळता स्वतःचा देखील काळजी घेणं फार गरजेचं असतं.
सामना मॅच चालू करायचा आहे पंच मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहायला गेलं तर 39 धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. यावेळेसला पुन्हा एकदा पाहायला गेलं तर साहिल चव्हाणसाठी फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र मिस झालाय जरूर. साहिल चव्हाण यावेळेसला टॉट चेंडू येताना पाहायला मिळतो. या षटकातले टोटल चेंडू समाप्त झालेत 5. एक चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावसंख्या तुम्ही पाहिली तर तिथे स्थिर असताना टोटल 39 धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. 69चा पाठला करत असताना जमावल्यात टोटल अद्यापपर्यंत महागणपती चिरनेर संघानं 39. यावेळेसला थोडासा इथे मात्र कॉलिंग चुकला जरूर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. यस पंच. तर अगदी पाहायला गेलं तर 3 खेळाडू कदाचित स्टेकच्या मागे आहेत. गोठिवली आणि दाराबे या दरम्यान नाणेफेकीचा कॉल दाराबे संघाकडे लागलाय. हार्दिक अभिनंदन दोघांनाही. शुभेच्छा पुढील मॅच साठी गोठिवली आणि दाराबे. यस मयूर याला विनंती करतोय चिरनेर प्लीज पाहायला गेलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. यस त्यांचं देखील यथोचित मान सन्मान इथे मात्र केलं जाईल. अगदी पाहायला गेलं तर धावसंख्येला वेग येताना पाहायला मिळतो. टोटल धावसंख्या जमावली जाते 40 धावफलकावर इथे येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक अगदी पाहायला गेलं तर 2 होते इथून समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जमावले टोटल 40. आता इथून विजयासाठी टोटल धावसंख्या पाहिली तर 29 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडू 29 धावांची गरज असणाऱ्या. अगदी पाहिलं तर यावेळेसला गोलंदाजी मार्क वर 3ऱ्या क्रमांकावर पाहायला मिळतील बारक्या कांबल्या. अगदी पाहायला गेलं तर फलंदाजीमध्ये थोडस नाखुश असतील बारक्या कांबल्या. त्यानंतर विनंती करतोय ज्या थेट मंचाच्या समोर आहे त्यांना विनंती करतोय थोडस बाउंड्रीच्या बाहेर व्हायचं आहे प्लीज. विनंती करतो. यावेळेसला बारक्या कांबलेचा हा चेंडू पहिला होता. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय आणि पहिला धक्का महागणपती चिरनेर संघाला मिळतोय. बिग विकेट क्रमांक पहिला साहिल चव्हाण मैदानाच्या बाहेर. बेचाळीस 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
यावेळेसला पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, गतीमध्ये थोडासा संमिश्रण बारक्या कांबळेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. लेग बाईकच्या स्वरूपात ही मात्र केलेली पूर्ण 1 धाव आणि एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या टोटल महागणपती चिरनेर संघाची 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड वर. लॉस ऑफ 1 विकेट महागणपती चिरनेर टीम. यावेळेसला देखील अगदी विवेक हातनोलकर इथे राहिलेत उभे, पर पंच इथे आमच्याकडे वळतात आणि स्वेर चेंडू इथे मात्र दर्शवतात. पुन्हा एकदा वाईट आणि वाईटच्या माध्यमातून धाव संख्या बारक्या कांबळे एकदा पुन्हा एकदा धावा खर्च करताना पाहायला मिळतो बा. टोटल पाहायला गेले तर 44 धावा. धाव फलकावर इथे मात्र शरीराचा वेध जरूर घेतला विवेक हातनोलकरचा. इथे मात्र लेग बाईकच्या स्वरूपात ही 1 धाव मिळाली जाते बा आणि एका धाब्याच्या मदतीने धाव संख्या टोटल पाहायला गेले तर 45 धावा. लॉस ऑफ 1 विकेट महागणपती चिरनेर संघ. समीकरण पूर्णपणे आता बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल इथून 24 धाब्यांची. 18 मध्ये गरज होती 29 ची. यावेळेसला नक्कीच ज्या दिशेने मात्र अगदी पाहायला गेलं तर चेंडू आला होता, पॅडल स्लिप इथे जरूर खेळलाय. फलंदाज अगदी पाहायला गेलं तर ऋषी नारंगेकरनं इथे मात्र लॉंग स्क्वेअर लेगला हात ठोकलाय चौकार. पाहायला मिळतो बा. बॅकअप जरूर दिलाय. 50 धावा, अर्धशतक महागणपती चिरनेर संघाची देखील इथून पूर्ण होताना पाहायला मिळतो बा. नक्कीच ताल्या इथून होणं गरजेचं आहे कारण की फलंदाजांना प्रोत्साहन देणं हे मात्र डगआउट मध्ये गरजेचं असणाऱ्या. पुन्हा एकदा बारक्या कांबल्या. यावरचा शेवटचा चेंडू अगदी विवेक हातनोलकरनं चेंडूला पाठ ठेवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आलाय शेवटच्या चेंडूवर षटकार. पाहायला गेलं तर यस समीकरण पूर्णपणे वेगळं पाहायला मिळालं असतं. 12 चेंडू 13 ची गरज. यावेळेस अगदी पाहायला गेलं तर पूर्णपणे इष्ट्यांच्या मागे येऊन खेचायचा प्रयत्न होता फाईन लेग क्षेत्रामध्ये पण मिस झाले. फलंदाज जरूर इथे मिळेल डॉट चेंडू आणि डॉटच्या साह्यानं समीकरण आता बदलेल. थोडंसं पाहायला गेलं तर 11 चेंडू आणि 13 ची गरज विजयासाठी महागणपती चिरनेर संघाला. सामना अद्याप बॅलन्स जरूर आहे. याच पद्धतीने मात्र गोलंदाजी आता इथून होणं सृष्टी 11 जयंतमान कांबोडे संघाला गरजेचं आहे. सलग इथे दुसरा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो बा कारण की जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकले तर पुन्हा
या मॅच मध्ये जरूर होऊ शकते. यष्टीरक्षकाने केलेली ती थोडीशी चूक तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईनला हा चेंडू मात्र अडवला गेलाय. कदाचित जर यष्टीरक्षकाने हा चेंडू अडवला असता तर हाही देखील डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला असता. पण इथे मिळाले सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या वाढेल. टोटल पाहायला गेलं तर 57 धावा, 57 रन्स. 9 चेंडू 12 ची गरज आहे. जर इथून एखादा अजून विकेट मिळतोय तर ब्रेक थ्रू या मॅच मध्ये पुन्हा एकदा लागलं जाईल. पण गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. इनॅक नंबर पाहायला गेलं तर 4 वर चेतन गोवारी यावेळेसला चांगली गोलंदाजी करतोय. पण यष्टीरक्षकाकडून मिळणार 7 हे मात्र गरजेचं आहे. यस कारण की पाहायला गेले तर दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आहे. जे मागच्या गोलंदाजी करत असताना तुम्ही रिव्ह्यू घेतलाय. अगदी पंचांचं डिसिजन देखील येणं बाकी आहे. यस तर इथे मात्र थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. पंच गोलंदाजावर ऍक्सेप्ट घेतलाय का? यस तर विजयजी शिवकर थर्ड अंपायरच्या माध्यमातून दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. पाहायला गेलं तर समोलजंग देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. आणि आज पंचजग भूमिकेमध्ये देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर आता समीकरण बदललं जाईल. यावेळेसला चेंडू जरूर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. इथे मात्र टिपली जात झेल. ब्रेक थ्रू जरूर लागलाय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अगदी पाहायला गेलं होतं ज्यावेळेला साहिल चव्हाणनं सुरुवात केली होती. अगदी मॅच पूर्णपणे महागणपती चिन्ह संघाच्या बाजूने होती. पण ज्यावेळेला खऱ्या अर्थानं 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पूर्णपणे ओढून मॅच अगदी घेतली. ती सृष्टी 11 जयमान कांबोडे टीमनं आला. इथे विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अगदी पाहायला गेलं तर चेंडू या षटकातले टोटल समाप्त झाले आहेत 5. एक चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. आणि विजयासाठी अगदी पाहिलं तर 7 चेंडू आणि 11 ची गरज आहे. होती साई आणि भातन या दोन टीम मध्ये पूर्णपणे हाय व्होल्टेज मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके हे जरूर वाढवले होते ते मॅचने. पण ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. इथे मात्र पाहायला मिळतोय नक्कीच पंच इथे वळतात. यामध्ये कहाणीमध्ये थोडासा ट्विस्ट पाहायला मिळतोय. कधी तर गोलंदाजीच्या बाजूनं कधी पंचांच्या बाजूनं. इथे मात्र पंचांनी केला या वाईट घोषित. वाईटच्या माध्यमातून धाव संख्या टोटल 59 धावा धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळते. 7 चेंडू 10 ची गरज. यावेळेसला डॉट चेंडू येईल का? यस इथे मात्र डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक समाप्त झाला इथून 4था. अगदी पूर्णपणे कमबॅक करून दिलाय सृष्टी 11 जय हनुमान कांबोडे टीमला. गोलंदाज तुम्ही पाहत होते चेतन गोवारीनं अगदी या ओव्हर मध्ये एक महत्वपूर्ण विकेट जरूर घेतली आणि 3 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या. कारण की टर्निंग पॉइंट या मॅचचा कोण ठरेल? चेतन गोवारी. यस लगेच फिल्डिंग सजून घ्या प्लीज.
विनंती करतोय कामोठी टीम लगेच फिल्डिंग सजून घ्या, कारण की जरूर गोलंदाजाच्या शैलीवर ऍक्सेप्ट घेतली होती, पर उत्तर हे मात्र गोलंदाज चेतन गोवारीने चांगली दिल्या. यस, लगेच विनंती करतो कामोठी टीम, आपण विलंब लावू नका, लगेच फील्ड सजून घ्या, कारण की या मॅच आता या कडकडत्या थंडीमध्ये गरम होताना पाहायला मिळतोय. यस, तर स्लॉग ओव्हर जर कामोठा संघ जिंकतोय तर शिवम दुबे यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाची बक्षिसाची खातिरदारी केली जाईल कामोठा संघाला. यस, इथे मात्र खेळाडूंचं प्रोत्साहन जरूर वाढवलं जातोय, पण महागणपती चिरणे संघ सदासहज ही मॅच मात्र सोडणार नाहीये, कारण की अद्यापपर्यंत मेहनत करून टोटल धावा जमवल्यात 59 धावा. 6 चेंडू 10 ची गरज. विवेक हातनोलकर ऑन स्ट्राइक एंडला, स्लॉग ओव्हरला होती सुरुवात. यावेळेसला झालाय पहिला चेंडू. अगदी पाहायला गेलं तर शॉर्ट पिच चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळायचा होता. फलंदाज विवेक हातनोलकरला आलाय पहिला चेंडू. इथे डॉट समीकरण बदल. येणारे 5 चेंडू आणि 10 ची गरज महागणपती चिरणे संघ, कारण की पलटवार इथे मात्र करताना पाहायला मिळतं. सृष्टी 11 जयमान कांबळे टीम यावेळेसला पुन्हा एकदा कडकडत्या थंडीमध्ये मॅच इथे गरम होताना पाहायला मिळतोय. सलग आलाय दुसरा डॉट चेंडू. काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सॉसे नासमत उट्ट टपिंग चेंडू आणि 10 ची गरज आहे. गोलंदाज स्लॉग ओव्हरला तुम्ही पाहताय. दैवत मात्रेला यावेळेसला सलग काढलाय तिसरा डॉट चेंडू. पहा, पहिल्या षटकाचा विश्लेषण केला जरूर, तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या टोटल 28 धावा. कदाचित जणू वाटलं होतं मॅच सहज जिंकतो की काय महागणपती चिरणे संघ, पर उत्तर इथे चांगलं दिलंय. 3 चेंडू 10 ची गरज. यावेळीला फटका सुरेख आहे, पण फटका इथे फसलाय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. विवेक हातनोलकर इथे होते बाद आणि मॅच मध्ये होतं इथून ट्विस्ट निर्माण. मध्ये दाखल झालाय 5व्या क्रमांकावर. अनुप मोक्कल स्वतःवर विश्वास आता दाखवणं फार गरजेचं आहे, कारण की सामना इथे पाहायला गेले तर महागणपती चिरणे संघ मोठ्या अडचणीत सापडलाय. आता इथून बनवायचे आहेत 2 चेंडू मध्ये 10. सामना अक्षरशः पाहायला गेलं तर 18 चेंडू मध्ये 29 ची गरज होती आणि आता समीकरण बदललंय. 2 चेंडू 10 ची गरज. यावेळीसला इथे मात्र मिस झालाय जरूर फलंदाज. आलाय डॉट चेंडू. ट्विच पूर्णपणे आणि फलंदाज अगदी पाहायला गेले तर विकेट क्रमांक 4 मैदानाच्या होतोय बाहेर. अगदी पाहायला गेले तर सृष्टी 11 जय हनुमान कांबोडे संघ या मॅच मध्ये पुनरावृत्ती करून देतोय आणि पुनरावृत्ती नव्हे तर विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. आता फक्त 1 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 10 धावा. अगदी पाहायला गेलं तर 12 चेंडू मध्ये टोटल 13 धावा बनवायच्या होत्या, पर खऱ्या अर्थानं कौतुक करणं 4थ्या षटकामध्ये जो गोलंदाज होता चेतन गोवारी त्याचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण की त्याला मात्र खांद्यावर आता घेणं हे गरजेचं आहे. सलग 5 चेंडू डॉट. यावेळेसला 6वा देखील कदाचित डॉट आला असता. नशिबाचा इथे मिळतोय चौकार आणि 6या धाव फलकाने मात्र पराभव झालाय महागणपती चिरणे संघ. आणि बॉल लगेच जा. नक्कीच जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजेत. अगदी सृष्टी 11 जयमान कांबोडे संघाच्या बाजूने.
अगदी 12 चेंडूमध्ये 13 धावा डिफेन्स केल्यात. यस अगदी भातान टीमने देखील सेम मॅच झाली आहे, सेम मॅच. कारण की 6 चेंडूमध्ये भातान टीमने देखील 10 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि या मॅच मध्ये देखील अगदी पाहायला गेलं तर फायनलचा थरार कसा असावं हे मात्र या मैदानावर नक्कीच पाहायला मिळत बाय. पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करत बाय डीजे सॅम बॉईज वागेश्वरी वॉरियर्स आयोजित 2024 हा पर्व आई गावदेवी चषकमध्ये. चिरनेर संघाचा खेळाडू ज्यांना 3 षटकार ठोकले होते साहिलला विनंती करतोय एसएससी बॅच 2012 यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं सामना गेला किंवा जिंकलो परंतु याही पेक्षा आमच्या खेळाडूला प्रोत्साहित करणं हे कर्तव्य होतं 12वी बॅचचं. मी विनंती करतोय 2012 ची बॅच 1000 रुपयाचं बक्षीस आपण साहिलला द्यावं मंचावरती येऊन. या मॅच मध्ये आमचे